क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर ब्रेकिंग। फर्निचर दुकानाला भीषण आग, मोठे आर्थिक नुकसान। सातपूर अंबड लिंक रोडच्या बजरंग नगर येथील घटना। सातपूर अंबड लिंक रोडवरील बजरंग नगर परिसरात 23 मार्च 2024च्या पहाटे एक मोठी आग लागली। ही आग रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास लागली असल्याचे सांगितले जात आहे। घटनास्थळी तात्काळ सातपूर अग्निशमन विभाग पोहोचला, परंतु आग इतकी तीव्र होती की तिला आटोक्यात आणण्यासाठी सिडको सातपूरसह 5 ठिकाणच्या अग्निशमन विभागांना सुमारे 4 ते 5 तासांचा वेळ लागला। या आगीत फर्निचर साहित्य जळून खाक झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी दिलासा देणारी बातमी आहे। तथापि आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। याबाबत फायरमन सुभाष जाधव यांनी सांगितले की आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठा परिश्रम घ्यावा लागला, परंतु थोडक्यातच आगीवर नियंत्रण मिळविता आले। फर्निचर दुकानाच्या मालकाने या घटनेविषयी बोलण्यास टाळले। या परिसरात महावितरण विभागाचा भोंगड कारभार असून वाकलेल्या झुकलेल्या डिप्या, लंका झालेल्या वीज तारा, त्यामुळे देखील अशा आगीच्या घटना घडल्या आहेत। म्हणूनच स्थानिक नागरिकांनी महावितरण विभागाला विजेच्या सुरक्षेवर अधिक लक्ष देण्याची मागणी केली आहे। या आगीनंतर परिसरातील वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल, सातपूर, नाशिक। काय झालं सर, काय सांगता? 1:30 वाजता सुमारे अंबड लिंक रोड भागात इथं 2-4 गोडाऊनला फर्निचर गोडाऊनला आग लागलेली आम्हाला असं कळलं। आम्ही ताबडतोब येऊन सिडको सातपूर मुख्यालयातील जवळजवळ 20 ते 25 खेपा मारून रात्रीची आग विझवलेली आहे आणि आता कुलिंगचं सध्या काम चालू आहे। यामध्ये काही जीवितहानी वगैरे काही झालेली नाहीये, परंतु बरंच प्रमाणात गोडाऊनचं नुकसान झालेलं आहे। साधारणतः कितीचं नुकसान झालं? नुकसान अंदाजे साधारण आता सध्या तर नाही सांगता येणार आम्हाला, पण अंदाजे 5 ते 10 लाख, 10-15 लाखाच्या पुढेच याचं नुकसान झालं। ठीक आहे, आपलं नाव आणि पद? मी SR जाधव, लीडिंग फायरमन। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।